मित्रांनो, 10वी आणि 12वीच्या एक्झाम संपलेल्या आहेत आणि आता लवकरच 10वी आणि 12वीचा रिझल्ट लागेल. आता रिझल्ट लागल्याच्या नंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न येतोय, की आपण काय करायला पाहिजे? असे खूप सारे विद्यार्थी आहेत, त्यांना असं वाटतंय, की आपण आय-टी-आय कडे वळायला पाहिजे. आजच्या औद्योगिकीकरणामध्ये जर बघितलं तर आय-टी-आय हा एक बेस्ट पर्याय ठरत आहे, ज्यामध्ये तुम्ही 1 किंवा 2 वर्ष काम करून आपलं भविष्य हे स्वतः 3ऱ्या वर्षापासून तुम्ही चालू करू शकता. म्हणजे तुम्ही काम करत आणि शिकू पण शकता. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असतो, की आपण आता आय-टी-आय कडे वळावं. पण माहिती नसल्यामुळे विद्यार्थ्यांना या थोडंसं गोंधळात असतात. तर या चॅनलच्या माध्यमातून आपण आय-टी-आय संदर्भात संपूर्ण माहिती देत असतो. म्हणजेच विद्यार्थी ऍडमिशन होण्यापासून ते त्याला फ्युचरमध्ये नोकरी लागेस्तोवर संपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत देत असतो. आता ज्यावेळेस विद्यार्थी आपण आय-टी-आय करायचा विचार करतो, तर आपल्याला माहित असायला पाहिजे, की आपण ऍप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचं, कोणतं पोर्टल राहणार आहे आणि त्या पोर्टलवरून आज आपल्याला कोणत्या आय-टी-आय मध्ये किती जागा शिल्लक आहेत, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्समध्ये हे जाणून घेणार आहोत, की कोणत्या पोर्टलवरून आपण ऍप्लिकेशन फॉर्म करू शकता आणि पोर्टलला ऍडमिशन संदर्भात काय नोटिफिकेशन जाहीर झालेला आहे का, तुम्हाला जो ट्रेड करायचा आहे ते कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहे, अशा संपूर्ण माहिती सोबत. म्हणून तुम्हाला जर आय-टी-आय करायचं असेल तर आजचा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा होणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल्स मध्ये माहिती मिळेल. चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, आय-टी-आय ऍडमिशन विषयी जर जाणून घ्यायचं असेल आपल्याला, तर सर्वप्रथम आपल्याला या तुम्ही जो काही ब्राउझर वापरता त्या ब्राउझरवर गुगलवर यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च बार मध्ये सर्च करून घ्यायचं तुम्हाला DVET ऍडमिशन. अशा पद्धतीने तुम्हाला सर्च केल्याच्या नंतर DVET महाराष्ट्र अशा प्रकारची एक वेबसाईट तुमच्या समोर येणार आहे. ही जी पहिली वेबसाईट आहे मित्रांनो, तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता जसंही तुम्ही या DVET महाराष्ट्राला क्लिक करता, तर हा तुमच्या समोर जो इंटरफेस आलेला आहे तो म्हणजे आपल्या आय-टी-आय ऍडमिशनचा ऑफिशियल पोर्टल, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. या पोर्टलवर आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी कॅन्डिडेट लॉग इन दिसणार आहे. आता ज्या वेळेसही या ठिकाणी ऍडमिशन स्टार्ट होतील, तर तुम्हाला या कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन किंवा कॅन्डिडेट लॉग इन मध्ये येऊन तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनला क्लिक करावं लागेल. मग तुम्हाला नवीन ऍप्लिकेशन फॉर्म भरता येतं. आता सध्या तरी या ठिकाणी ऍडमिशनची प्रक्रिया ही चालू झालेली नाही, म्हणून या ठिकाणी तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर द इयर ऑफ 2024 इज क्लोज, म्हणजे 2024 जे रजिस्ट्रेशन आहे ते क्लोज झालेलं आहे असं आपल्याला सांगते. पण जसं तुम्ही नोटिफिकेशन मध्ये पाहता, तर बघा ऍडमिशन शेड्यूल शॅल बी पब्लिश्ड शॉर्टली, म्हणजे या ठिकाणी आता जसं आणि 12वीचा रिझल्ट लागेल त्या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये संपूर्ण डिटेल्स नोटिफिकेशन पाहावयास मिळेल, ज्यामध्ये ऍडमिशनचा संपूर्ण टाइम टेबल देण्यात आलेला असतो. आता आपण या ठिकाणी आय-टी-आय करायचा तर निर्णय घेतलेला आहे. आता आपल्याला माहिती करून घ्यायची आहे, की तुमच्या जवळच्या आय-टी-आय ला कोणते ट्रेड आहेत आणि तुमच्या जवळच्या आय-टी-आय ला जो काही ट्रेड करायचं ते उपलब्ध आहे किंवा नाही. मग हे कशा पद्धतीनं शोधायचं, असे जसे तुम्ही या ठिकाणी होम टॅब दिसतं, होम टॅबच्या बाजूला या ठिकाणी तुम्हाला सर्च दिसणार आहे, तर सर्चला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी सर्चला क्लिक करता, तर तुमच्या समोर या ठिकाणी 3 ऑप्शन दिसणार आहेत: आय-टी-आय डायरेक्टरी, सर्च आय-टी-आय अँड ट्रेड आणि सर्च कॅन्डिडेट. आता यापैकी आपल्याला आता तुमच्या जवळपासच्या कॉलेजला कुठला ट्रेड अवेलेबल आहे, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातला, ते कशा पद्धतीनं शोधू शकतो आपण ते पाहू. आपण बघा, सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी आय-टी-आय डायरेक्टरी 2024 अशा प्रकारचं तुम्हाला टॅब दिसेल. तर यापैकी तुम्ही जसंही समोर येतात, तर या ठिकाणी तुम्हाला 2 दिसणार आहे, जसे की लिस्ट ऑफ गव्हर्नमेंट आय-टी-आय आणि खाली दिसणार आहे तुम्हाला लिस्ट ऑफ प्रायव्हेट आय-टी-आय. या 2 टॅब पैकी तुम्हाला गव्हर्नमेंटची माहिती घ्यायची आहे का प्रायव्हेट कॉलेजची माहिती घ्यायची आहे, ते या ठिकाणावर तुम्ही पाहू शकता. तर आपण जस्ट आता महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट आय-टी-आय विषयी थोडंसं माहिती करून घेऊ. बघा, या ठिकाणी लिस्ट ऑफ गव्हर्नमेंट आय-टी-आय ला जसं क्लिक करता तुम्ही, तर तुमच्या समोर या ठिकाणी दिसणार आहे अमरावती रिजनची माहिती पाहिजे का तुम्हाला, छत्रपती संभाजीनगर रिजनची माहिती का, नागपूर असेल, पुणे असेल, नाशिक असेल आणि मुंबई असेल. म्हणजे तुम्ही ज्या रिजन मध्ये येता त्या रिजन मधल्या कॉलेजची माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता. तर जस्ट आपण एका कॉलेज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर रिजनची गव्हर्नमेंट आय-टी-आय ची लिस्ट पाहणार आहोत. आता जसंही तुम्ही या ठिकाणी क्लिक करता, तर तुम्ही जो काय ब्राउझर वापरता त्या ब्राउझरच्या डाउनलोड सेक्शन मध्ये एक PDF जनरेट झालेले आहे, ते तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड झाल्याच्या नंतर शो होणार आहे. जसं आता या ठिकाणी आपण क्लिक करून घेऊ. जसंही आपण या ठिकाणी क्लिक करता, तर यामध्ये संपूर्ण डिटेल्स मध्ये माहिती येणार आहे त्या कॉलेजची आणि त्या कॉलेजमध्ये असलेल्या उपलब्ध ट्रेडची. त्या ठिकाणी किती जागा शिल्लक आहेत, यावर्षी ऍडमिशन होणार आहे का नाही होणार आहे. आता जसंही आपण या ठिकाणी PDF ओपन केलेले आहे, आय-टी-आय प्रोफाईल डिटेल्स आलेली आहे यामध्ये. तर बघा, इन्स्टिट्यूट नेम जर बघितलं तर गव्हर्नमेंट इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट औरंगाबाद, तालुका औरंगाबाद, डिस्ट्रिक्ट औरंगाबाद. म्हणजे ही जी काय
माहिती आलेली आहे तुमच्या समोर ती औरंगाबाद कॉलेजची आहे। आता याचं लोकेशन असेल, त्यानंतर प्रिन्सिपलचा त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर काय असणार आहे, संपूर्ण माहिती या ठिकाणी येत असते। म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजचा ईमेल आयडी दिसेल, प्रिन्सिपलचा मोबाईल नंबर दिसेल आणि प्रिन्सिपल डिटेल्स सुद्धा दिसणार आहे। किती शिफ्ट मध्ये आयटीआय कॉलेज चालतंय ही संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। आता जसंही आपण थोडंसं स्क्रोल डाऊन करू, स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतं आयटीआय ट्रेड किंवा युनिट डिटेल्स। आता या पर्टिक्युलर आयटीआय मध्ये जर बघितलं तर आपण इतके सारे या ठिकाणी ट्रेड चालले जातात, ज्यामध्ये कार्पेंटर आहे, कम्प्युटर ऑपरेटर आहे, प्रोग्रामिंग असिस्टंट आहे, त्यानंतर ड्राफ्ट्समॅन सिव्हिल आहे, त्यानंतर या ठिकाणी इलेक्ट्रिशियन आहे। म्हणजे तुम्हाला जो काय ट्रेड करायचा आहे ते तुम्ही या ठिकाणाहून असं फाइंड आउट करू शकता। आता फॉर एक्झाम्पल आपल्याला एखाद्या परभणी कॉलेजची जर माहिती घ्यायची असेल तर या ठिकाणी आपण सर्च करून घेऊ परभणी। जसंही आपण या ठिकाणी परभणी सर्च केलेले मित्रांनो, तर गव्हर्नमेंट आयटीआय परभणीची या ठिकाणी माहिती आलेली आहे, ज्यामध्ये संपूर्ण म्हणजे कॉलेजची संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी येणार, म्हणजे प्रिन्सिपल कॉन्टॅक्ट नंबर पासून ते संपूर्ण शिफ्ट किती चालतात काय सगळे संपूर्ण गोष्टी। तर या ठिकाणी आल्याच्या नंतर आपल्याला जो काय ट्रेड आहे ते या कॉलेजमध्ये उपलब्ध आहे किंवा नाही हे आपण या ठिकाणी चेक करू शकता, जे की ट्रेड या ठिकाणी दिलेले आहेत। जर आपल्याला यापैकी ट्रेड जर करायचं असेल तर या ठिकाणी आपण दिलेले आहे की इनटेक पर युनिट म्हणजे इनटेक कॅपॅसिटी किती आहे। जर या ठिकाणी कार्पेंटर बघितलं तर कार्पेंटरचे 24 जागे या ठिकाणी भरले जाणार आहेत। आता हा जो काय डाटा आहे मित्रांनो ते 2024 चा डाटा या ठिकाणी शो झालेला आहे। तर आपल्याला महत्वाचं म्हणजे या ठिकाणाहून आपल्याला त्या कॉलेजमध्ये पर्टिक्युलर ट्रेड आहे किंवा नाही हे या ठिकाणाहून आपल्याला समजून घेईल। त्यापैकी जर तुम्हाला एखादा ट्रेड जर सर्च करायचा असेल, समजून घ्या तुम्ही आता या ठिकाणी एखादा ट्रेड म्हणजेच काय, तुम्ही आता फिटर जर तुम्हाला करायचं असेल तर फिटर या औरंगाबाद रिजन मध्ये कोणकोणत्या कॉलेजला उपलब्ध आहे हे आपल्याला पाहता येईल आणि त्या ठिकाणी किती जागा आहे, किती कॅपॅसिटी आहे हेही या अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ज्यामध्ये फिटर जर बघितलं तर औरंगाबाद रिजन मध्ये टोटल 129 कॉलेजला हा एक फिटर ट्रेड उपलब्ध आहे। त्याचपैकी तुम्हाला या ठिकाणी कुठलाही ट्रेड जर करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही सर्च करून संपूर्ण माहिती घेऊ शकता की आपल्या कॉलेजला तो ट्रेड उपलब्ध आहे किंवा नाही। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आयटीआय ऍडमिशनचं पोर्टलचा डॅशबोर्ड आहे ते डॅशबोर्ड तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यासोबतच जर तुम्हाला आयटीआय संबंधित काही माहिती जर हवी असेल तर संपूर्ण माहिती म्हणजे माहिती पुस्तिका जर हवी असेल तर या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता, ज्यामध्ये आयटीआय ऍडमिशनचं जे ब्राउचर्स असतं ते संपूर्ण माहिती पुस्तिका या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता। डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला किती फीस लागणार आहे, ऍडमिशनचे काय नियम आहेत, अशा संपूर्ण माहितीचं तुम्हाला या ठिकाणी माहिती पुस्तिका हे तुम्हाला स्वतः तुमच्या मोबाईलवर या ठिकाणी डाउनलोड करता येते। जसे तुम्ही या ठिकाणी ओपन करता तर ओपन केल्याच्या नंतर संपूर्ण मार्गदर्शन पुस्तिका जी आहे ते या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल। म्हणजे कोणत्या नियमानुसार हे आयटीआय चालतं, ऍडमिशन प्रक्रिया कशी चालते, एखाद्या नियमामध्ये आपण काम करत असताना ते योग्य आहे व अयोग्य आहे, तुमची कास्टनुसार किती जागे भरल्या जातात, त्यानंतर तुमच्या मेरिटनुसार किती जागे भरल्या जातात, अशी संपूर्ण माहितीचं वाचन तुम्ही या ठिकाणी या माहिती पुस्तिकेच्या द्वारे करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहिलं आयटीआय ऍडमिशन 2025 चा या ठिकाणी जो डॅशबोर्ड आहे तो कशा पद्धतीचा राहणार आहे आणि लवकरच ही आयटीआय ऍडमिशनची प्रक्रिया लवकरच स्टार्ट होणार आहे। तर या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेल्स मध्ये देण्याचा प्रयत्न करेल, म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आणि तुमचे मित्रही जर या ठिकाणी आयटीआय करायचा विचार करत असतील तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, तोपर्यंत नमस्कार।